स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. हातकणंगले तालुक्यातल्या पट्टणकोडोली इथली स्मशानभूमी अघोरी प्रकार करणाऱ्यांचं माहेरघर असल्याचं चित्र पाहायला मिळते. गेल्या अनेक दिवसांपासून इथल्या हुपरी रस्त्यावर असलेल्या शासकीय स्मशानभूमीत अज्ञात भोंदू बाबाकडून अघोरी प्रकार करण्याचं प्रमाण वाढले आहे. आज सकाळी एका मयत व्यक्तीच्या मातीच्या कार्यक्रमासाठी गेल्यानंतर संतोष कांबळे, शशिकांत खांडेकर, दगडू कांबळे, बाळकृष्ण शिंगे, किरण कमांडर यांना शवदाहिन्यांवरच काही व्यक्तींचे फोटो, त्यावर टाचणी मारलेली, हळदी कुंकवानं माखलेले नारळ, लिंबू, काळेमणी, तंबाखू पुडी, चिलीम, गांजा हे सगळं काळ्या कपड्यामध्ये बांधून हा अघोरी प्रकार केल्याची घटना निदर्शनाला आली. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून या अघोरी करणी करण्याच्या घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जाहीर निषेध करण्यात आला आणि ग्रामस्थांमधील भीती दूर करण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून चक्क या अघोरी प्रकारात वापरण्यात आलेल्या लिंबूचं सरबत पिऊन भोंदूगिरीचा निषेध करण्यात आला. यावेळी मनसे शहर अध्यक्ष रवी आडके, विभाग अध्यक्ष अनवर जमादार, तालुका संघटक रवी जाधव, सुशांत जाधव, मंगेश मेहतर, विठ्ठल गावडे, संतोष चव्हाण, वैभव भोजकर, जीवेंद्र जाधव, आकाश डोंगळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. स्मशानभूमीमध्ये बऱ्याच आज एक अघोरी प्रकार घडलेला आहे. लिंबू, नारळ बरेच काही टाकलेलं आहे. त्या आम्हाला निदर्शन महाराष्ट्र सेनेच्या कार्यालयात निदर्शन झाले. त्यानंतर आम्ही धाव घेतली. बराच वेळा प्रकार घडत आहे आणि याला गावात एक दहशत निर्माण करण्याचा प्रकार या पट्टणकोडीमध्ये होत आहे आणि हे होऊ नये यासाठी आम्ही आज इथं आलेलो आहे स्मशानभूमीमध्ये. इथं आम्ही आज लिंबू घेतला, लिंबू कापला, ते सरबत आम्ही प्यालोय. हे असं प्रकारचं घडून कुणाचं वाईट आणि कुणाचं चांगलं होत असेल तर आता आम्ही आमच्या महाराष्ट्र सैनिकांचं कोण वाईट, काय वाईट होते आणि काय चांगलं कुणाचं काय होते आम्हाला बघायचं आहे आणि इथले असले प्रकार परत आम्ही इथं खपवून घेणार नाही.